केंद्र कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% झाला, पण महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचा डीए अजूनही अडकलेला आहे. सरकार निर्णय कधी घेणार? मुख्य बातमी म्हणजे अशी की प्रत्येक 6 महिन्यांनी केंद्र सरकारच्या पाठोपाठ महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा महागाई भत्ता वाढ ही दिली जात असते. वर्षातून 2 वेळा डीए वाढ ही शासनाने ठरलेली पद्धतच आहे. मात्र यावेळी चित्र हे वेगळंच दिसून येत आहे. केंद्र सरकारने जुलै 2025 पासून 3% महागाई भत्ता वाढ जाहीर करत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 55 वरून थेट 58% केला आहे. विशेष म्हणजे ही वाढ दिवाळीपूर्वीच लागू करण्यात आली, पण महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मात्र अजूनही वाट पाहत आहेत. महत्वाची म्हणजे गोष्ट, केंद्राच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील 3% डीए वाढ मिळावी यासाठी राज्य सरकारी गट ड चतुर्श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र यांनी सरकारकडे जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे. महासंघाने माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना 16 डिसेंबर 2025 रोजी अधिकृत पत्र सुद्धा सादर केले. पण हे पहिलं पत्र नाही, याआधी देखील 8 ऑक्टोबर 2025 रोजी महागाई भत्ता वाढ दिवाळीपूर्वी मंजूर करावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप सरकारकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. महासंघाची स्पष्ट मागणी म्हणजे केंद्राप्रमाणे 1 जुलै 2025 पासूनचा 3% महागाई भत्ता मिळण्याबाबत थकबाकीसह तात्काळ तो मंजूर करावा अशी जोरदार विनंती पुन्हा एकदा शासनाकडे करण्यात आली. आता मोठा प्रश्न म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ ही कधी मिळणार? का सरकारचा यावर निर्णय घेणार आहे का? आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.